हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. बघू शकता निघल्या सगळी रायगडावर. अचानक भयानक प्लॅन झालेले आहे. बघ 500 लोक सगळे निघलेले आहेत रायगडावर. रायगड हां काय ना रे, इथे भेटेल ना जेव्हा लागेल. टिळा आहे. आज बऱ्याच जणांच्या कपाळावरती टिळा नाही, तर विनंती असेल येथे पाया पडत असताना तुम्ही तिथला तो गुलाल कपाळावरती लावा तेव्हाच. कारण आपण मंदिरात जात आहोत. बऱ्याच जणांना सांगितलेलं होतं की आपण वारकरी टोपी डोक्यावरती असावी, कारण आपण एखाद्या ठिकाणी जात असलो तर आपण डोक्यावरती वारकरी टोपी ठेवतोय. त्याच्यामुळे ती वारकरी आता ठीक आहे, पण पुढच्या वेळेस कुठेही जात असता ही आपली शान आहे. जर ती 3-3 वर्षाची पोरं गोल टोपी घालायला लाजत नसतील, त्यांचा धर्म चुकीचा असून सुद्धा ते लाजत नसतील, तर आपला धर्म चांगला असून जगाला शांतीचा संदेश देणारा असून तरी आपण आपल्या धर्माची प्रतीक का वापरत नाही, का टिकली लावत. सो आपल्याला रायगडाचा प्रत्येक अंग, रायगडाची प्रत्येक गोष्ट बघत आणि जगत जायचं. त्यामुळे प्रत्येकाने एकत्र राहायचं आहे. हा रायगड, याच्याशी तुम्ही जितकं एकनिष्ठ व्हाल तितका शिवरायांना समजत जाल तुम्ही, तितका. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असते. या प्रत्येक चिरा तुम्हाला सांगेल की या स्वराज्यासाठी या रायगडाने काय केलं, किंबहुना इतर किल्ल्यांनी या रायगड आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी काय केलं. सुन्याचा गाणं आहे हा. म्हणजे हा आत्ता रचलेला आहे, याआधी इथे नव्हता. फक्त हा जो पाषाण दिसतोय हा जुना आहे. तो सुद्धा खाली सापडला. पाषाण त्याला लाकडी लावलेली आहे. इथं एखादा जनावर बांधला जायचा आणि त्या जनावराच्या साहाय्याने तो घाणा चालवला जायचा. जर रात्रीच्या प्रकाराला आपण इथून इथं असू रात्री, या मार्गावरून राजे जात असतील, या मार्गावरून राजे जात असताना घोड्यांच्या टापाने, म्हणजेच फक्त इमॅजिन करा की तो काल कसा असेल की या ठिकाणावर राजांची पालखी किंवा राजांचे घोडे जात असतील. दोन्ही बाजूला पाणीच नसला तर तिथे घर बांधून फायदा नाही.
इथं एनर्जी बुस्टर मिक्स केले का निंबू आहे का हे बघा परवाच्या दिवशी बनवलेला तो चांगला फ्लेवर आला असेल मग गोप्रो वाला लागली आपली पब्लिक आहे काहीच बघा यो राज्याभिषेक सोहळ्याला आलेला अजून मागलेला आहे बघा गुलालात अजून पण गुलालात आहे हा हे बघा हे बघा गाईत बघू शकता समोर टकमक टोक दोन बुरुज दिसतात या साईडचा बुरुज त्याला नाव आहे जय त्याला नाव आहे विजय का तर विष्णूचे दोन द्वारपाल हे ज्या प्रकारे विष्णू तसेच आपले शिवछत्रपती आणि त्यांचे दोन द्वारपाल म्हणून जय विजय असं नाव दिलं गेलं आहे आणि त्या महाद्वाराची रचना सुद्धा गोमुखीच आहे ती तिथे गेल्यावरती आपल्याला समजेल जय शिवराय चला या बघू शकता स्वर्गाचा द्वार अजून स्वर्गाच्या बाहेरच आम्ही कशी बघा आमचे थोड्याच वेळात स्वर्गात चला 7:30 झाले शेवटची 8:30ची गाडी आहे युवा कोपर असं आहे ठीक म्हणा या स्वराज्याच्या म्हणजेच पृथ्वीवरच्या सह्य कैलास रायगडाच्या उंच का ठेवल्या तर येणारा शत्रू त्याला दमछाक व्हावी आणि इथले ताज्या दमाच्या शत्रू आपल्या मावल्याने त्यांच्यावरती प्रहार करावा म्हणून ती रणनीती म्हणून तो तसा पद्धतीने वापरलेला आहे. खाली दगड बघा याच्यात पूर्ण चिऱ्यात कोरलेली आहे मांडलेली नाही मस्त टेकवा आणि मग वरती ब्लॉगर आले ना गोप्रो नाश्य आहे ना 16 Pro Max वाला. आम्ही पोहोचलो रायगडावर. आम्ही सध्या होलीमालावर बघू शकता तुम्ही. हे बघा हा होलीमाला आहे आणि समोर बघू शकता आहे बघा रायगड आणि समोर नगरखाना आहे पूर्ण होलीमाल.
तर मित्रांनो आता आम्ही महाराजांच्या दरबाराच्या मागे आहोत आणि मागे येऊन बघू शकता महाराजांचा राजवाडा आहे इथं. सध्या बंद केलं इथं जावाला. आधी होतं एंट्री, आता सध्या बंद आहे, जाऊ नाही शकत तिथं. आता कवरा टाइम लागेल, अख्खा ऊन लागेल. नाश्ता जेवणार का जेवणाला आपल्याला नव्हतं तिकडे. मित्रांनो आता आम्ही सगळं फिरून घेतले. अजून ग्रुप अजून तिथेच आहे. आता परत चालले आम्ही, आज सगळं फिरून तिथे चालले. 5 जण होतो, सगळं प्रॉपर फिरवलं. आता परत 25 परत जावं लागेल. एकदम आसपास फिरतो मागे बघू शकता कसं आहे. आसपास एकदम फिरतो. आता काय करणार, खूप मोठा आहे. किती दिवसात होत नाही भाई, 1 दिवसाचं काम नाही. ते रायगड कारण 1 दिवसानं होतच नाही. टकमक टोकला जायचं पण टाइम लागते. त्या चांगला तिथे पण गेलो नाही बघा. तिथं शिरकाई मातेचं मंदिर होता. ते शिरकाई माता त्या काली ही लोकांना पावत होती आणि या काली लोकांना पावत आहे. कारण त्याचा एकमेव उदाहरण मी स्वतः आहे. ज्यावेळेस गेल्या वर्षी आपली मोहीम शिवजत परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आली होती, त्या ठिकाणी कोणीतरी शिवांशला एक कडक चॉकलेट दिला आणि ते चॉकलेट त्याच्या घशात असा फसला की त्याला पूर्णपणे श्वास घेता येत नव्हता. जीभ पण बाहेर काढलेली आणि डोळे सुद्धा त्यांनी मोठे केलेले. मात्र आई शिरकाईची आम्ही सेवा करत असताना आईने आवाज दिला की बघ लेकराला काय होते, तूच सांभाळून घे. आणि एक शब्द बोलताच त्याच्या मुखातून ती गोळी तिथून बाहेर निघली. जर ती गोळी बाहेर निघाली नसती तर गडावरती काय झालं असतं ते तुम्ही पुढचा विचार करू शकता. मात्र आज ही शिरकाई भक्तांच्या हाकेला धावून येते, जशी त्या काळी धावून यायची. त्याच्या बाजूला आहे तो होलीचा माल, ज्या ठिकाणी होलीचा प्रत्येक कार्यक्रम व्हायचा आणि त्यातून पेटत्या होलीतून जो कोणी नारळ काढेल त्याला मानाचा सोन्याचा कडा दिला जायचा. शंभूराजांनी त्याच्यातून कडा काढलेला आहे. आता त्या ठिकाणी असणारे प्रत्येक म्हणजे रायगडावरती असणारा प्रत्येक खडा एका हिऱ्याप्रमाणे. आता ते का ते तुम्हाला नंतर सांगेल. आणि ते प्रत्येक आपण सांगतोय की रायगडावरचा प्रत्येक खडा, मगाशी मी बोललो की पंढरपुरातले जसा तृण आणि पाषाण भगवंत माना होता, त्यांच्या पालख्या महाराजांच्या पालखी या मार्गाने जायची. त्याच्यामुळे याला पालखी दरवाजा बोलतात. आणि बाजूला आहे तो दिंडी दरवाजा. हा फक्त जेव्हा पालखी आतमध्ये जाईल तेव्हाच खोलला जाईल आणि तिकडनं येणं जाणं चालू व्हायचा, तो पण मुख्य माणसांचा. कारण हा आहे राणीवासा, वरती आहे राणीवासा आणि आतमध्येच जेवणा बिवणाचं सगळं त्याच ठिकाणी. त्याच्यामुळे मित्रांनो आता सगळे सदरेव आलेले आहेत. बघू शकता पब्लिक कवरेज आहे इथं. आम्ही गेलो नाही तर जाऊन आलो आम्ही आधीच, म्हणून गेलो नाही.
हे बघा मी इथे रेस्ट करतो. पब्लिक पण बघा वाढलं किती. आज आपण सांगते आपण या ठिकाणी असणाऱ्या 50 पैकी म्हणजे 100 पैकी 50% लोकांनी तरी एखाद्या माऊलीकडे चुकीच्या नजरेने बघितलं असेल या रायगडावर. त्याच ठिकाणी आपण एखाद्या तरी आपण चुकीच्या नजरेने पाहतो. आपण या रायगडावरती येण्याच्या पद्धतीने आहोत. शिवरायांना मानलंच नाही. शिवरायांचे विचारच समजा तर बघू शकता साफसफाई चालू आहे. कोणता ग्रुप आहे माहीत नाही. बस मधले गिरली हा अजून जिराची बाकी आहे. भेटला का मार्क असाल रिपोर्ट नाही भेटला खाली जात इथं अरे होऊ नाही इकडं काय बसशील काय नाही ना त्या एक दुकान आहे त्या बसतात. तर गाई आता आम्ही चाललो टकमक टोकवर. बघू शकता समोर टकमक टोक आहे. हे बघा बिना चप्पलचे आहेत. लास्ट लेन पायांचं सगळ्यांचं. हे बघा कोणचं लाचले ना ते पण नांगताना बघ कसं आहे बघ काय देऊन पक्का खराब आहे. म्हणजे पाय पण लाचले पीठ म्हणजे भयानक की दगरा वेगळ्या तापल्यानं खाली उतरता पण त्यांची वाट लागणार. पायऱ्या सगळ्या गरम झाल्या. लक्षात ठेवा 500 लोक पायऱ्या गरम झाल्या ना कला लाच सांग गाईत वाट लागली खराब. विदाऊट चप्पल आहे ना ते पक्की मोठी गलती केली. त्याने माझ्या आवरा फिरायचा तरी वेळ या गेले मी अजून खाली पण उतरायचा भाई. कोण नाही पाहायला असं ती येऊन पकडते म्हणून नाही. आता तुम्हाला रोपवेल तरी जातो काय कसा काय उतरायचा कसा काय मातीचा पाणी आहे ना. माती जराशी मिक्स झालं वाटते चवेचं माती. छत्री पाहिजे का माझी इच्छा होती नाही बोलते छत्री टाकून जातो. आम्ही वाचलो ना सेम बघा हा डायरेक्ट खाली रिकॉल केला असता ना मी तुझा तिकडे डॅमेज झाली सत्याचा जेव्हा इथे डॅमेज झाली डॅमेज हो गए कर काय जरा जुगाडा पिशवी बांध. किती वाजता गाड्या निघणार जुगाड बघा जुगाड दे ना पिशवी बरोबर चप्पल एकच पाहिला जर्सी का तक कसा कापले पाय पोरा फीट दुखतात इथे ना तो वेटी ना पाय बी नाही रगत निघते मग अंगठा बी फुटले ना पायले या बी जडी उठायचं म्हणून करूया तो बोलतात त्याला मारबेटी तर काय आता आम्ही स्टार्ट केलेलं आहे. टकमक टोकवे बघा आलेलो होता. यांचं पाहायला सण वाट लागले बघू शकता. आणि इथं तटबंदी बघा महा दरवाजा बंद दिसते इथून. टॉपचा विषय बघा महा दरवाजा आहे बघा. मी सध्या आहोत टकमक टोकवर. सगळे तरी माहोल आहे. हवा फुल हवा आहे. झेंडा पण लावले मस्त वाटतं एकदम सजवले अख्खा. चला चला खेळ खतम. चला बघू शकता समोर रायगड आहे.
एकदम क्लिअर कट विषय खोल. नगरखाना आहे, इथे सदर आहे, नाहीतर मागे हे पालखी मार्ग आहे, आणि इथं खाली बघू शकता तुम्ही हे बघा महाद्वार, आणि समोर टकमक टॉक. आणि ओम पाटीलची पण वाट लागलेली बघा, पाय कापले आता, याची पण वाट लागली, कारण विदाऊट चप्पल नाही आहे. चौघा पण घेतल्या शूज, मला काही वाटत नाही भाई, एकदम आरामात कवरा पण जाऊ शकता. आणि इथं डोंगर रांग बघू शकता, सह्याद्री पूर्ण. चला आता सध्या डेंजरस पॉईंटवर टकमक टॉक. अजून परत बाकी आहे. टकमोड किती किलोमीटर आहे? कधी असेल तुला तुझ्या अंदाज? एक पकर एक असेल हम्म. नाही की 2 किलोमीटर वरती. नाही एक असेल, एक दीड पकर ना. 2 वरती. बघा टकमक टोक. टकमक टोकले आता उतरायला स्टार्ट केले. आवडी डेंजर आहे ना, शॉर्टकट वापरले आम्ही ओमचा इथं. शॉर्टकटच वापरले. बघू आता डायरेक्ट तिथं पायरी मार्गावर निघू, म्हणजे वरती जायची गरज नाही, ओली माल जवळ जायची गरज. टकमक टोक पण येते ना डायरेक्ट. ओ क्या सीन आहे टकमक टोक. हो हो हो, काही कऊच्या वाट बघतो त्यांची. हे बघ तिथून आल्यावर इथं शॉर्टकट मारून इथं आल्यावर डायरेक्ट टकमक टोक जवळून मस्त झाडाखाली थांबल्यावर यांची वाट बघत नाही. इथं पायऱ्या बघा दिसल्यात नव्हत्या, गुपित पायऱ्या वाटते बघा. हे बघा भाई इथं पायऱ्या, शॉर्टकट रस्ता वाटते तो. आणि हे बघा मेंबर आलेले आहेत फायनली. होय लपतान हे बाबा याने बघा गेले दादा. भाई लोक आलेले आहेत फायनली. मग टोक समोर आहे, पार केलेला आहे निशाणा, एकदम अचूक निशाणा. हे बघा बिना चप्पलच्या वाट लागलेली बिचाऱ्यांची. केस लागले म्हणून इथं उतरलं. जाऊ दे आता, होते पायऱ्यांवर. आता तुम्हाला स्ट्रगल करायचं फक्त. पायऱ्या तापल्या असतील तर फक्त 100% देण्याचा प्रयत्न करा बस. जिंकून जाल तुम्ही. आता नंबर आलेले आहेत. आता इलेक्ट्रॉन पावडर इथं मी मिक्स करत लावले पाण्यात, थांबल्यावर जरा रेस्ट एनर्जी घेतली जरा. चला आता भेटू पुढे काय होते बघू. त्यांचे पायांना फोर येताना का नाही ते बघा, चांगलीच वाट लागली. रायगड, दुर्गेश्वर, रायगड. मी समोर आहे टकमक टोक. टकमक टोक सत्यदापूरच्या शेला का. मिक्सर एनर्जी बूस्टर. बूस्ट ऑफ सिक्रेट आई एनर्जी, माय एनर्जी. इलेक्ट्रॉन पावडर. तरी मी ते थंडा बिंड झालो. थंडा जेवण आपण नंतर 25 करोड डायरेक्ट मोठा जेव्हा लागेल पायऱ्यांवर. हे बघ पाहिलं असतं म्हणून झाडावर चढते. पाहिलं असतं म्हणून बघा झाडावर. त्याला तर काय आता फायनली गाड उतरलेलो आहे, बघू शकता फायनली.
नाही